श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा अनुभव घेऊन आलो आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील आणि डोळ्यात आसू येतील. आज आपण एका अशा ताईंचा अनुभव ऐकणार आहोत ज्यांना स्वामींनी केवळ या जन्मातच नाही तर पूर्वजन्मातील कर्मातूनही मुक्त केले. हा अनुभव वाचताना किंवा ऐकताना एक गोष्ट मनात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत. हेच आज सिद्ध होणार आहे. सोलापूरच्या एका उच्च शिक्षित, सुसंस्कृत पण संकटांनी चाहूबाजूंनी वेढलेल्या कुटुंबातील मानसीताईंचा हा अनुभव ऐकताना काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. कारण त्यांनी जे जगले ते कुठल्याही चित्रपटापेक्षाही अधिक थरारक आणि कुठल्याही पुस्तकापेक्षाही अधिक खोल होते. मानसीताईंना गेल्या अनेक महिन्यांपासून एक अत्यंत विचित्र, त्रासदायक आणि मनाला हादरवून टाकणारे स्वप्न पडत असे. त्या स्वप्नात एक जुना पडका भकास वाडा असायचा. त्या वाड्यातील एक अंधारी कुंद दमट खोली असायची आणि त्या खोलीत हातपाय बांधलेला एक लहान निरागस मुलगा असायचा जो मदतीसाठी आक्रोश करत डोळ्यात अश्रू घेऊन मानसीताईंना हाक मारायचा. तो मुलगा रोज त्यांच्या स्वप्नात यायचा, रोज त्याच वेदना घेऊन, रोज तीच विनवणी करायचा. पण मानसीताईंना तो वाडा कुठे आहे, तो मुलगा कोण आहे हे काहीच माहीत नव्हते. आणि हे न समजण्यानेच त्यांची झोप, त्यांची मानसिक शांती, त्यांचे सगळे जगणेच उद्ध्वस्त होऊ लागले होते. डॉक्टरांनी तपासले, तज्ज्ञांनी निदान केले, सगळ्यांनी म्हटले हा मानसिक ताण आहे, हा आजार आहे, औषध घ्या आणि विश्रांती घ्या. पण मानसीताईंचा अंतरात्मा जोरात सांगत होता की हे औषधाने जाणारे दुखणे नाही, हा कुठला तरी दैवी संकेत आहे. हे स्वामीच सांगत आहेत आणि त्यांनाच विचारणे योग्य आहे. आणि मग त्यांनी निर्णय घेतला, अक्कलकोटला जायचे. स्वामींच्या चरणाशी जायचे, सगळे सांगायचे आणि उत्तर मागायचे. अक्कलकोटला पोचल्यावर त्या थेट वटवृक्षाखाली गेल्या, जिथे स्वामींचे अस्तित्व आजही जाणवते, जिथे हवाही वेगळी असते आणि मन आपोआप शांत होते. तिथे बसून त्या एकाग्र चित्ताने, डोळे मिटून भरलेल्या हृदयाने जप करू लागल्या. तेवढ्यात एक वृद्ध, साधासा मळकट कपड्यातील भिकारी त्यांच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, एक वेगळेच तेज होते जे सामान्य माणसाच्या नजरेत नसते. त्याने मानसीताईच्या हातावर एक जुने काळपट तांब्याचे नाणे ठेवले आणि अत्यंत शांत पण खोल आवाजात म्हणाला, बाळे, ज्याला तू शोधते आहेस तो तुला तुळजापूरच्या सीमेवरील एका जुन्या वाड्यात मिळेल. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि एवढे बोलून तो माणूस गर्दीत विरघळला. जणू कधी आलाच नव्हता, जणू तो वाराच होता, जणू स्वामींनीच त्या रूपात येऊन मार्ग दाखवला होता. मानसीताईंच्या अंगावर शहारे आले, पण मनात एक अजब धाडस आले. त्यांनी वेळ न घालवता तुळजापूरच्या दिशेने प्रयाण केले आणि सीमेवरील परिसर शोधू लागल्या. आणि जे झाले ते खरोखरच थक्क करणारे होते. स्वप्नात जो वाडा त्यांनी शेकडो वेळा पाहिला होता, त्याच वाड्याचे अवशेष एका निर्जन झाडझुडपांनी वेढलेल्या ठिकाणी त्यांना दिसले. त्या वाड्याजवळ पोचताच त्यांना जाणवले की इथली हवा वेगळी आहे, इथला अंधार वेगळा आहे, इथे काहीतरी काळे, जड, भारी वातावरण आहे. आणि तिथल्या स्थानिकांकडून समजले की तो वाडा एका कुख्यात तांत्रिकाचा होता, जो वर्षानुवर्षे तिथे काळी जादू, नरबळी आणि तामसी साधना करायचा. भीती होती, होती, पण त्या भीतीपेक्षा जास्त होती स्वामींवरची श्रद्धा. मानसीताईंनी मनात स्वामींचे नाव घेतले, हातातले ते तांब्याचे नाणे घट्ट मुठीत धरले आणि वाड्यात प्रवेश केला. आणि जे दृश्य त्यांनी पाहिले ते पाहून त्यांचे पाय थरथरले. कारण स्वप्नातला तोच मुलगा त्याच कोठडीत बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. हाच तो मुलगा होता ज्याची बेपत्ता असल्याची बातमी त्यांनी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात वाचली होती. आईबापाचा एकुलता एक, दिवस रात्र शोधला जाणारा, पोलिसांनाही हात टेकलेला तो निरागस जीव इथं होता. मानसीताई धावत त्याच्याजवळ गेल्या, पण तेवढ्यात एक थंड भयान हास्य त्या अंधाऱ्या खोलीत घुमले आणि तो तांत्रिक अचानक त्यांच्यासमोर प्रकट झाला. त्याचे डोळे लालभडक, अंगावर काळी वस्त्रे, हातात एक विचित्र यंत्र, आणि त्याने मानसीताईवर झडप घालण्याचा प्रयत्न केला.
त्या क्षणी मानसीताईंच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, स्वामी. आणि त्या एका शब्दात एवढी शक्ती होती, एवढी श्रद्धा होती, एवढे प्रेम होते की जणू आकाशच हलले. त्या वाड्याची जमीन थरथरू लागली, भिंती हादरू लागल्या आणि तिथे धुळीत झाकलेल्या एका जुन्या जीर्ण भिंतीवरचा स्वामींचा फोटो अचानक एका दिव्य प्रकाशाने झळून निघाला. त्या प्रकाशातून एक प्रचंड अदृश्य शक्ती बाहेर पडली, जी त्या तांत्रिकाला थेट भिंतीवर आपटून टाकले. त्याच्या हातातले यंत्र तुटले, त्याचा आवाज बंद झाला आणि तो जमिनीवर कोसळला. आणि मग त्या वाड्यातील एका जुन्या खांबातून एक तेजस्वी, भव्य, रौद्र पण प्रेमळ आकृती प्रकट झाली. साक्षात स्वामी समर्थ. त्यांचे डोळे जणू विश्व एवढे विशाल होते. त्यांची प्रभा सूर्यासारखी तळपत होती. त्यांचे रूप रौद्र होते, पण त्यांच्या नजरेत मानसीताईसाठी एक अपार ममता होती, एक खोल करुणा होती, एक शाश्वत प्रेम होते. त्यांनी एका कटाक्षाने त्या तांत्रिकाचा सगळा अहंकार, सगळी काळी शक्ती, सगळी तामसी ऊर्जा क्षणात भस्म केली. आणि मग त्यांनी मानसीताईंना आणि त्या मुलाला त्या वाड्याबाहेर सुरक्षितपणे आणले. बाहेर आल्यावर मानसीताईंनी मागे वळून पाहिले आणि तो संपूर्ण वाडा धडधडत्या ज्वाळांनी पेटला होता. क्षणात जळत होता. जणू त्या जागेवरील सगळे पाप, सगळे काळे कर्म, सगळी नकारात्मक शक्ती आग खाऊन टाकत होती. थोड्याच वेळात त्या जागी राख होती आणि त्या राखेवर एकच गोष्ट होती, हवेत दरवळणारा चंदनाचा पवित्र मंगल शांत सुगंध, जो स्वामींच्या उपस्थितीची खूण असतो. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. त्यांच्या नोंदणीनुसार तो वाडा कित्येक वर्षापूर्वीच पूर्णपणे जमीनदोस्त झाला होता. तिथे उभे राहण्यासारखे काही शिल्लक नव्हते. मग मानसीताई तिथे कशा पोहोचल्या, तो मुलगा तिथे कसा होता आणि त्यांनी त्याला जिवंत कसे वाचवले, हे एक असे रहस्य बनून राहिले जे विज्ञानाला उत्तर देता आले नाही. पण मानसीताईंना माहीत होते, स्वामींनी त्या मुलाला वाचवले होते, पण त्याचबरोबर मानसीताईंच्या पूर्वजन्मातील एका अपूर्ण अर्धवट सुटलेल्या कर्मालाही या जन्मात पूर्ण केले होते. कारण तो मुलगा आणि मानसीताईचे नाते केवळ या जन्माचे नव्हते. आजही मानसीताईच्या घरात ते तांब्याचे नाणे आदराने जपले आहे. आणि घरातल्यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा संकट येते, जेव्हा जेव्हा काही वाईट घडणार असते, तेव्हा ते नाणे आपोआप गरम होते. जणू स्वामीच त्यांना सावध करतात. जणू त्या नाण्यातून स्वामींचा हात आजही त्यांच्या डोक्यावर आहे. ही स्वामींची जिवंत प्रचिती आहे. ही कथा सांगते की स्वामी केवळ मंदिरात नाहीत, केवळ फोटोमध्ये नाहीत, केवळ पुस्तकामध्ये नाहीत. ते आहेत तुमच्या श्रद्धेत, तुमच्या विश्वासात, तुमच्या प्रत्येक संकटाच्या क्षणात. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने त्यांना हाक मारता तेव्हा ते येतात. मग परिस्थिती कितीही भयंकर असो, काळ कितीही अंधारलेला असो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ स्वामींनी एकदा उच्चारलेले वाक्य नाही, हे एक शाश्वत वचन आहे, एक अखंड प्रतिज्ञा आहे, जी युगानुयुगे, जन्मानुजन्मे काळाच्या पलीकडेही टिकणार आहे. आणि मानसीताईंचा हा अनुभव त्याचा जिवंत पुरावा आहे, जो लाखो भक्तांना सांगतो की स्वामींची कृपा कधी संपत नाही, त्यांची माया कधी आटत नाही. तर मंडळी, मानसीताईंचा हा अनुभव ऐकून तुम्हालाही स्वामींच्या अस्तित्वावरचा विश्वास अजून घट्ट झाला असेलच. असे अद्भुत, रोमांचकारी आणि श्रद्धा वाढवणारे अनुभव आम्ही रोज घेऊन येतो. त्यामुळे हे व्हिडिओ चुकवायचे नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींची कृपा पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. स्वामी समर्थ की जय. जय जय स्वामी समर्थ.